मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का सजीवांच्या पेशी केंद्रकामधील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता? अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे जनुके किंवा आपण त्याला जीन्स असेही म्हणतो. दुसरा प्रश्न आहे की आपल्या शरीरामध्ये हे जे गुणधर्म वाहून नेण्याची प्रक्रिया आहे तर त्याला काय म्हणतात? तर त्याला आपण अनुवंशिकता असे म्हणतो. म्हणजे मागील पिढीमध्ये जर काही गुण असतील किंवा काही दोष असतील तर ते दोष हे पुढील पिढीमध्ये नेले जातात. त्याला आपण अनुवंशिकता असे म्हणतो. तुम्हाला माहिती आहे का की DNA म्हणजेच डीऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल किंवा ॲसिड याचा रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो? तर DNAचा रेणू हा न्यूक्लिओटाइड्सपासून बनलेला असतो आणि त्याला आपण कोडॉन्स असे म्हणतो. अनुवंशिकता व अनुवंशिक बदल म्हणजेच हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. सजीवांमध्ये असणारी जी काही जैविक लक्षणे आहेत ती जैविक लक्षणे गुणसूत्रांच्या जोड्यांद्वारे किंवा जनुकांद्वारे दुसऱ्या पिढीमध्ये वाहून नेण्याची जी प्रक्रिया आहे तर तिला आपण अनुवंशिकता असे म्हणतो. हे तुम्हाला माहिती आहे. आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ हा ग्रेगर जोहान मेंडल या शास्त्रज्ञाने केला होता. 1886 मध्ये ग्रेगर जोहान मेंडल या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेबद्दल संशोधन करून खूप सारे सिद्धांत मांडले होते. 1901 साली ह्युगो द व्हेरिस या शास्त्रज्ञाने उत्परिवर्तनाचा सिद्धांत मांडला व या सिद्धांतातून सजीवांमध्ये अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारणभाव हा समजून आला. यातूनच 1902 साली वॉल्टर सटन या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा नाकतोड्यांमध्ये असणाऱ्या गुणसूत्रांच्या जोडीचे निरीक्षण केले व हे आत्तापर्यंत पाहिले गेलेले पहिलीच गुणसूत्रांची जोडी होती. म्हणजे आत्तापर्यंत हे कुणीही बघितलेले नव्हते. सजीवांमधील जे काही गुण आहेत तर ते जनुकांद्वारे म्हणजेच गुणसूत्रांच्या जोड्यांद्वारे हे दुसऱ्या पिढीमध्ये वाहून नेतात. हे ज्यावेळेस सिद्ध झाले त्यानंतर आपली जी काही अनुवंशिक सामुग्री आहे तर ती ओळखण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. 1944 मध्ये ओस्वाल्ड एव्हेरी, मॅकलिन मॅकार्थी आणि कॉलिन मेकलाइड या 3 शास्त्रज्ञांनी विषाणू वगळता इतर सर्व जे काही सजीव आहेत तर त्यामध्ये अनुवंशिक सामुग्री ही DNA असल्याचे सिद्ध केले. 1961 मध्ये फ्रान्समधील फ्रँकाईस जॅकब आणि जॅक मोनॅड या अनुवंश वैज्ञानिकांनी DNAद्वारे होणारे जे काही प्रथिनसंश्लेषण आहे तर त्या प्रथिनसंश्लेषणाची प्रतिकृती तयार केली होती आणि या प्रतिकृतीद्वारे DNAमध्ये असणारे जे काही जनुकीय संकेत आहेत तर ते उघडण्यास मदत झाली. त्यातूनच जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणारे व क्षमता असणारे पुनःसंयोजी DNA तंत्र विकसित करण्यात आले. अनुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी, त्याला प्रतिबंध करण्यासाठी किंवा अनुवंशिकते जे काही विकृती आहे तर त्यावर उपचार करण्यासाठी, तसेच वनस्पती संकर तयार करण्यासाठी किंवा प्राणी संकर ज्याला की आपण हायब्रिड्स म्हणतो असे तयार करण्यासाठी आणि जे काही सूक्ष्मजीव आहेत तर ते ज्या ठिकाणी त्यांचा वापर होतो अशा औद्योगिक वापरासाठी अनुवंशिकीचा उपयोग केला जातो. प्रतिलेखन, भाषांतरण व स्थलांतरण म्हणजेच ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. DNAमध्ये असणारे जी काही जनुके आहेत तर ती जनुके RNAच्या मदतीने पेशींमध्ये चालणाऱ्या प्रक्रियेत भाग घेतात व ही जी जनुके किंवा जीन्स आहेत तर ती आपल्या शरीराची रचना आणि कार्य यावर नियंत्रणही ठेवतात. मग ही जी जनुके आहेत तर ही जनुके प्रथिने तयार करण्यासही मदत करतात. कसे? तर ह्या जनुकांमध्ये प्रथिने तयार करण्यासाठी माहिती लिहिलेली असते किंवा ती माहिती त्यामध्ये साठवलेली असते. मग ज्या वेळेला शरीराला योग्य असे प्रथिन हवे असते तर ते प्रथिन तयार होणे गरजेचे असते व या जनुकाच्या मदतीने ते प्रथिन तयार होते. मग DNAमुळे RNAच्या मदतीने प्रथिन तयार होण्याची जी काही प्रक्रिया आहे तर तिला आपण सेंट्रल डॉग्मा असे म्हणतो. DNAवरील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होत असते. मग तयार होणारा हा जो काही mRNA आहे तर तो DNAच्या 2 धाग्यांपैकी एका धाग्यापासून तयार होतो. ह्या कामी वापरल्या जाणाऱ्या DNA रेणूचा एक धागा आणि जे काही तयार होणारा mRNA रेणू आहे तर या दोघांमधील जो काही न्यूक्लिओटाइडचा क्रम असतो तर तो क्रम एकमेकांना पुरेसा असतो. मग DNA आणि RNA या दोघांमध्येही न्यूक्लिओटाइड्स असतात. मग यामध्ये फरक काय असेल? तर RNA तयार होतो तर त्यावेळेला थायमिनच्या ऐवजी त्या ठिकाणी युरॅसिल हा न्यूक्लिओटाइड्स वापरला जातो आणि DNAपासून RNA तयार करण्याची ही जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेलाच आपण
ट्रान्स्क्रिप्शन किंवा प्रतिलेखन असे म्हणत असतो. पेशी केंद्रकात तयार झालेला हा जो काही mRNA आहे तो DNA पासून तयार होतो आणि हा mRNA पेशीद्रवामध्ये येतो. ज्यावेळेस mRNA हा पेशीद्रवामध्ये येतो तर आल्यानंतर त्याच्यावरती DNA पासून असलेला सांकेतिक संदेश असतो, ज्याला की आपण कोड असेही म्हणू शकतो. मग ह्यामध्ये अमिनो आम्लांकरता कोड्स असतात किंवा संदेश असतात. प्रत्येक अमिनो आम्लाकरता DNAच्या 3 न्यूक्लियोटाईडच्या संचाच्या स्वरूपामध्ये हा कोड असतो, ज्याला की आपण ट्रिपलेट कोडॉन्स असे म्हणतो. मित्रांनो, तुम्ही जर बघाल तर आत्तापर्यंत टोटल 20 अमिनो आम्लांचा शोध लागला आहे, ज्याला की आपण अमायनो ॲसिड्स असे म्हणतो. मग आपण बघितलं की ही जी अमिनो आम्ले आहेत तर त्याच्याकरता 3 न्यूक्लियोटाईडची संच लागतो किंवा ट्रिपल कोडॉन्स असे आपण त्याला म्हणतो. मग हे जे कोडॉन्स आहेत तर ते कुणी शोधले? भारतीय वंशाचे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी हे सर्व जे काही 20 अमिनो आम्ले आहेत तर त्याकरता लागणाऱ्या जे काही कोडॉन्स असतात तर त्या कोडॉन्सच्या शोधामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि ह्या कार्यासाठी 1968 मध्ये त्यांना इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. प्रत्येक जो mRNA आहे तर हा mRNA हजारो कोडॉन्सचा बनलेला असतो आणि ह्या कोडॉन्सपासून प्रथिने तयार होण्याची जी काही प्रक्रिया आहे तर त्यासाठी लागणारे अमिनो आम्ले पुरवण्याचे काम हे tRNA करत असतो. मग mRNA वरती असणारे जे काही कोडॉन्स आहेत तर त्याला पूरक असणारे अँटीकोडॉन्स हे tRNA वरती असतात व दोघांच्या संयोगाने अमिनो आम्ले ही प्रथिने तयार करत असतात. मग प्रथिने तयार करण्याची ही जी काही प्रक्रिया आहे तर त्याला आपण भाषांतरण म्हणजेच ट्रान्सलेशन असे म्हणतो. tRNAने आणलेले हे जे काही अमिनो आम्ले आहेत तर त्या अमिनो आम्लांचे पेप्टाइड बांधणी तसेच शृंखला तयार करण्याचे काम हे rRNA करत असतो. मग ह्या प्रक्रियेमध्ये mRNA वरती उपस्थित असणारे जे काही रायबोझोम्स आहे तर ते रायबोझोम्स हे mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिपलेट कोडांच्या अंतराने सरकत असतात. हे रायबोझोम सरकण्याची जी काही प्रक्रिया आहे तर त्याला आपण स्थलांतरण किंवा त्याला ट्रान्सलोकेशन असे म्हणतो. मग प्रथिनांच्या अशा खूप साऱ्या शृंखला तयार होतात आणि या शृंखला एकत्र येऊन गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. ही प्रथिनेच सजीवांच्या शरीरामध्ये चालणारी जी काही प्रक्रिया आहे तर ती सुरळीतपणे पार पाडण्याचे काम करतात, तसेच त्यांच्या स्वरूपाचेही नियंत्रण करतात. सजीवांमध्ये उपस्थित असणारी जी काही जनुके आहेत तर त्या जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखे दुसरे सजीव निर्माण करतात. मग ही जी काही जनुके आहेत तर त्यातील काही जनुके ही पुढच्या पिढीमध्ये जशीच्या तशी पाठवली जातात व त्यामुळेच आईवडिलांमधने असणारे जे काही गुणधर्म आहेत तर ते अपत्यांमध्येही येतात. पण कधीकधी असं होतं की या जनुकांमध्ये छोटासा बदल घडून येतो. म्हणजे जनुकांमध्ये असणारे हे जे न्यूक्लियोटाइड्स आहे तर तो एखादा न्यूक्लियोटाइड्स त्याची जागा अचानकपणे बदलतो. त्याची जागा बदलल्यामुळे घडणारा जो काही बदल आहे तर त्या बदलाला आपण उत्परिवर्तन किंवा म्युटेशन असे म्हणतो. उत्परिवर्तन किंवा म्युटेशन हे कधीकधी खूपच किरकोळ असते तर कधीकधी लक्षणीय असते. न्यूक्लियोटाइडच्या ह्या बदलांमुळे जे काही म्युटेशन घडून येते तर त्यामुळे सिकल सेल ॲनिमियासारखी जी काही विकृती आहे तर ती निर्माण होते. ही सातत्याने अखंड चालणारी अशी प्रक्रिया आहेत आणि ही प्रक्रिया डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या नियमाचे समर्थन करते. डार्विनने नियम दिला होता थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शनचा, म्हणजेच आपण त्याला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणतो. यानुसार जर बदल हे उपयुक्त असतील तर ते पुढच्या पिढीमध्ये जातात आणि बदल हे निरुपयोगी असतील तर ते पुढच्या पिढीमध्ये न जातात त्यांना वजा केले जाते किंवा इलिमिनेट केले जाते. त्यामुळेच सजीवांमध्ये घडणारे जे काही बदल आहे ते चांगले असले तरच ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपल्या पचनसंस्थेमधील अंत्रपुच्छ हे अवयव काय काम करते? तर आपल्या शरीरामध्ये आपण जे काही अन्न खातो तर ते अन्न पचनसंस्थेमध्ये जाते व या ठिकाणी गेल्यानंतर तेथील असणारे अंतरपुच्छ हे त्या ठिकाणून न्यूट्रियंट्स शोषून घेण्याचे काम करत असते. तसेच तुम्हाला माहिती आहे का की आपल्याला ज्या काही अक्कल दाढी उगतात तर याचा चावून खाण्यासाठी काही उपयोग आहे का? तर नाही, याचा कोणताही उपयोग नाही. पण जुन्या काळामध्ये ज्यावेळेस आपली उत्क्रांती होत होती त्यावेळेस मांस आणि इतर फळे वगैरे खाण्यासाठी याचा उपयोग होत होता. डायनासोरसारखे जे काही महाकाय प्राणी आहेत तर ते प्राणी कसे नष्ट झाले?
तर पृथ्वीवरती कायमच नैसर्गिक आपत्ती ह्या ओढवत असतात, जसं की पूर, भूकंप, ज्वालामुखी यासारख्या आपत्तींमुळे जुन्या काळांमध्ये असणारे जे काही डायनासोर सारखे महाकाय प्राणी आहे तर ते समूळ नष्ट झाले, किंवा आजच्या जगामध्ये जे काही प्राणी किंवा पक्षी आहेत तर ते का नष्ट होत आहे. तर यासाठी दोन कारणे असू शकतात. त्यामध्ये एक म्हणजे मानवी हस्तक्षेप किंवा मानवी क्रियांमुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत तर त्यामुळे काही प्राणी आणि वनस्पती हे नष्ट होत आहे. आणि दुसरे कारण म्हणजे त्यांनी जी काही बदलती परिस्थिती आहे त्या परिस्थितीची जर त्यांनी जुळवून घेतलं नाही तर ते समूळ नष्ट होऊ शकतात.